हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आता 11 वाजलेला आहे आणि 11 वाजता मी ब्लॉगनं सुरू केलो आहे. आणि इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे. आणि सकाळचंच भाजी चपाती झालेला आहे. पोरं गेलेत शाळेला आणि हे दुपारच्या जेवणाचं स्वयंपाक चाललेला आहे. आणि इकडे मी पालक आणि शेपू मिक्स करून डाळ घालून ते भाजी बनवलेलं आहे. आणि इकडं लसूण फोडणी दिलेलं आहे. हे पण भाजी करायला लागलो आहे. दुधी भोपळाची भाजी करायला लागलो आहे. बारीक चिरवून घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे. आणि इकडे हे काल मी भरलं वांगं केलेलं, त्याचा मसाला राहिला होता, ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, तेच मसाला घालून इकडं दुधी भोपळाची भाजी करायला लागलो आहे. आणि इकडं आई जेवायला बसलेलं आहे. आज शुक्रवार मार्केटला बंद असतं आहे मार्केट, म्हणून त्यांनी घरीच असते. आणि इकडं आता 11 वाजलेलं आहे. आणि त्यांना सकाळी नाश्ता पण काय केलेलं नाही. त्यांना काय खरडा भाकरी असलं तर चालतं आहे. आणि त्याने आता भाजी सकाळी बनवलेलं, ते भाजी आणि आमटी सगळं आहे. आमटी पण केलेलं आहे. ते पण भाकरी रात्री शिल्लक असतं आहे, म्हणजे सकाळी भाकरी केलेलं नाही मी, चपातीच बनवले होतं, तेच चपाती आहे आता. या आणि ह्या तिकडं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि इकडं ताट झाकून सोडतो त्यावर 5 मिनटं. आणि ते दुधी आपण पहिलंच भाजून घेतलेलं आहे, जरा मऊ झालेलं असतं आहे आणि वाफ्यावर जरा शिजवून घ्यायचं आहे. आणि इकडे भाजी पण तयार झालेलं आहे. हे बघा, दुधीची भाजी पण तयार झालेलं आहे. आणि दुपारची जेवायची वेळ झालेला आहे. आणि इकडे चपाती आहे आणि भाकरी पण शिल्लक आहे. सगळं स्वयंपाक आवरलेला आहे. भात आमटी पण झालेला आहे. इकडे कुकर लावलेला आहे. आणि ताई त्या धुवून आलेल्या आहेत, वाळत घालायला लागल्यात. आणि तर सगळ्यांना जेवायला वाढून देतो. मग 4 वाजेपर्यंत काय काम नसतं आहे. आणि दुपारचं माझं जरा काम आहे, ते पण काम करून मग जरा आराम करतो. इकडे जेवायला ताट वाढून घेतो. आणि ताई सगळीच आता बसणार आहे जेवायला. आणि इकडे चला जेवायला या. भाजी चपाती आणि भात आमटी सगळं आहे. दुधी भाजी आणि पालक आणि शेपू मिक्स भाजी. आणि त्याचा रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो. आणि इकडे जेवण ते सगळ्यांचं आवरलेलं आहे. आणि इकडे मी माझं दुपारचं काम, अजून जरा काम होतं, ते पण काम आवरायला लागलो आहे. हे काय आहे बघा, इस्त्री करायला लागलो आहे. आणि मिस्टरांचा कपडे इस्त्री करून ठेवायचं असतं, रोज 4 इस्त्री करून ठेवतो. आणि इस्त्री झाल्यानंतर जरा 1 तासभर जरा आराम करतो. आणि इकडे 4 वाजलेलं आहे आता. आणि ते मी इस्त्री करून सगळं तिथं टाकून जरा तिथंच झोपलेलो. आणि इकडे इस्त्रीचं कपडे सगळं आवरलेलं आहे, हे बघा करून ठेवलेलं आहे. आणि आता 4 आणि इकडे 4 वाजलेलं आहे. आणि हे सगळं इस्त्री केलेलं कपडे सगळं कपाटामध्ये काढून ठेवतो. आणि अजून इस्त्री करायचं आहे, म्हणजे आता नाही करणार. आणि रोज तेवढंच दुपारी वेळ मिळेल तसं एक शर्ट काढून ठेवतो. आणि इकडे मी एकदम 4-5 शर्ट काढून ठेवलेलं आहे. हे बघा, अजून एवढे कपडे आहेत, रोज 2-2 शर्ट काढून ठेवायचं आहे. हे सगळं आवरतो. आणि इकडं मी जरा डोक्याला तेल लावून मी पण आवरून घेतो. पोरं येतील आता, 4-4:30 वाजत आलेलं आहे. आणि बाकीचं काम पण भांडी झाडमोड सगळं आवरायचं आहे. इकडं बघा, मी जरा तेल लावून घेतो. मग संध्याकाळचा स्वयंपाक ते सगळं, आज मी संध्याकाळी काय स्वयंपाक करणार आहे म्हणजे भांडी ते. आणि इकडे मी चहा पिऊन घेतो जरा. आणि मी आज सकाळी स्वयंपाकमध्ये काय केलं आणि संध्याकाळचं काय आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला या चहा प्यायला तुम्ही पण. मी आता चहा पिऊन घेतो आणि स्वयंपाकला लागतो. आणि मी माझं पथ्य आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. मी अजून 1 वर्षभर मटण तेल काय खात नाही आणि दुधाचा पदार्थ काय खात नाही. आणि इकडे छोले आहे बघा, हे भिजत ठेवलेलो. आणि ह्याचं भाजी करायचं आहे आज. आणि आता हे भिजलेलं आहे चांगलं, आणि सकाळीच भिजत ठेवलेलो. आणि आता 1 कुकर
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इकडे कुकर लावलेले. मसाला बघा काय काय आहे. खोबरं, आलं, लसूण, टमॅटो, कोथिंबीर आणि छोले मसाला, ते मसाला पॅकेट आणलेलं आहे. आणि ह्यामध्ये सर्व टाकून मसाला करून घ्यायचा आहे. पहिलं मी जिरं आणि हळद तेवढंच टाकलेलं आहे, कारण गरम मसाला टाकलेला नाही. ह्यात छोले मसाला पॅकेट आहे, त्याच्यानंच टेस्ट येते. एवढं जास्त मसाला काय टाकायचा नाही. इकडे बघा हे शिजलेलं आहे छोले. आणि इकडे कांदा चिरून घेतलेला आहे. आणि इकडं मसाला पण करून झालेला आहे. आणि इकडे तेल पण गरम झालेलं आहे. त्याला तेलामध्ये चांगलं कांदा भाजून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत. आणि हे भाजी झाल्यानंतर आमटी आणि पोकळ्याची भाजी, भात सगळं करायचं आहे. आणि आज भात मी वेगळ्या पद्धतीचं भात करणार आहे, ते पण शेअर करणार आहे. म्हणजे त्याचा रेसिपी नाही, नुसतं भात केलेला दाखवतो. रेसिपी त्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. कारण मी आता पहिलेच भात झालेला आहे, आता चुलीवर भात केलेला आहे ते. आणि कांदा भाजलेला आहे. मसाला टाकून तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि इकडे छोले मसाला 1 पॅकेट घालायचा आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि आपलं चटणी टाकलेलं आहे. चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. मसाला आपण तेवढं तेलामध्ये चांगलं भाजून घेतो, तेवढं टेस्ट येते भाजीला. आणि तसंच ते कच्चं राहिलं का नाही, जरा भाजी चांगलं लागत नाही. आता मी 5-10 मिनटं तर ते तेलामध्ये चांगलं मी परतून घेतो. आणि इकडं उकडलेलं छोले पण त्यामध्ये टाकून चांगलं मसाल्यात पहिलं भाजून घ्यायचं, मग नंतर पाणी टाकायचं आहे. हे बघा मसाला मी किती वेळ ते भाजून घेतलेला आहे. आणि आता टाकूया ते शिजून घेतलेलं छोले. ते पण पहिला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, मग नंतर पाणी टाकायचं आहे. इकडे गॅस बारीक केलेला आहे मी. इकडं झालेलं आहे ते. आणि आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जरा पाणी जास्त, म्हणजे आता मी इथं 1 बारीक तांब्या घेतलं होतं, त्या तांब्यानं 1 तांब्या टाकलेला आहे. कारण पाणी टाकल्यानं ते चांगलं गॅस बारीक ठेवायचं, मग त्या मंद गॅसवर, कारण त्यांनी शिजवून घ्यायचं असतं. मसाला पण चांगला शिजवायला पाहिजे. इकडे चवीनुसार मीठ पण टाकतो. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्यावर कोथिंबीर जरा टाकतो. कोथिंबीर पण त्यामध्ये मिक्स करून घेतो. चला, भाजी इकडे तयार झालेला आहे. ताट झाकतो आणि बारीक गॅसवर ठेवतो. चला इकडं बघूया भाजी. बघा मस्त भाजी तयार झालेला आहे. आपण किती तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतो, तेवढंच टेस्ट येते भाजीला. बघा इकडं छोले मसाला छोले मस्त झालेला आहे. आणि चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा. आता हे झालेलं आहे, मी गॅस बंद करतो. आणि इकडं डाळ पण शिजलेला आहे. आणि चुलीवर भात पण ठेवलेला आहे. आणि इकडं पोकळ्याची भाजी शिजवायला ठेवले. आणि इकडं आमटी करून घेतलेलं आहे, डाळीची आमटी झालेलं आहे. आणि पोकळ्याच्या भाजीला फोडणी द्यायचं आहे अजून. आणि इकडं मी भात बनवलेलं तुम्हाला सांगितलं होतं, ते भात दाखवतो. पालक भात आहे, म्हणजे पालक राईस.
आणि पोरं पालकची भाजी खात नाही, त्यामुळं असं काहीतरी वेगळं करून दिलं का नाही पोरं आवडीनं खात्यात. पालकची भाजी म्हणा, पराठे, आणि आता मी केलं आहे पालक राईस. तुम्ही पण ट्राय करून बघा, मस्त लागतं आहे, पोरं पण आवडीनं खात्यात. त्यावर जरा कोथिंबीर टाकतो आणि आता मी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि बाकीची कामं